मित्रांनो, आपण आलो होतो हॉटेल भाग्यश्रीवर. तर आता आपण बघणार आहोत की क्वालिटी कशी आहे जेवणाची. तर एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो. जसं ते बोलतात ना तशीच क्वालिटी त्यांनी दिलेली. क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर. मित्रांनो, सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भीमा कोरेगाव. तर आता आम्ही भीमा कोरेगावहून चाललेलो आहे. परतीचा प्रवास आहे आमचा, म्हणजे आता आम्ही घरी चाललो. तर आम्हाला वाटामध्ये शाखा नंबर 6 हॉटेल भाग्यश्री क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे आता आपण बघणार आहोत जेवण करून. त्याच्यानंतर मग आपण ठरवू की क्वालिटी भाग्यश्रीची कशी आहे. नाही तर मग हॉटेलचे मालक क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे मित्रांनो. एक वेळेस हॉटेल भाग्यश्रीला यावंच लागते. असे त्यांचे भरपूर व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. तर आता आपण डायरेक्ट त्यांच्या हॉटेल म्हणजे त्यांच्या शाखेवर आलेलो आहेत आपण आता. तर आता मी पूर्ण माझा तुम्ही ब्लॉग बघा आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे क्वालिटी कशी आहे आणि क्वांटिटी कशी आहे. ओके, चला. हे बघू शकता मित्रांनो, आम्ही हॉटेल भाग्यश्रीची क्वालिटी आणि क्वांटिटी बघण्यासाठी आलो होतो आज. तर तुम्ही बघू शकता, हे आता आम्ही ढवरा मटनच्या 3 थाळ्या बनवलेल्या आहेत. हे बघू शकता, याच्यामध्ये राईस आहे, इथं हे सूप आहे आणि याच्यामध्ये भाजी आणि याच्यासोबत 2 भाकरी आलेल्या आहेत. हे बघू शकता, हे बघू शकता मित्रांनो, एकच खाईन तिकडंच आहे, काही विषय नाही. इकडे हे तुम्ही बघू शकता. बघा बरं क्वालिटी कशी इथं. जर सूप पहिले सूप चेक करू. हां, छान आहे, अतिउत्तम. हा. तर मित्रांनो, आपण आलो होतो हॉटेल भाग्यश्रीवर. तर आता आपण बघणार आहोत की झाली म्हणजे क्वालिटी कशी आहे जेवणाची. एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो. अहिल्यानगरची शाखा आहे. एकदम क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो. म्हणजे आतापर्यंत नुसते व्हिडिओ बघितले होते, पण आता साक्षात इथं येऊन हॉटेलमध्ये आता आम्ही जेवण करत आहे. तर एक नंबर आहे. अवश्य तुम्ही एक वेळेस हॉटेल भाग्यश्रीला भेट द्या. मालक जे बोलते ते खरंच बोलते, हे आज सिद्ध झालं. अहिल्यानगरच्या शाखेमध्ये आलतो आणि खूपच छान. आणि ढवरा मटण जसं ते बोलले तसेच आपल्या घरगुती जेवणाची चव आणि खूपच छान. भाकरीचं स्टँडर्ड पण खूप छान आहे आणि सूप वगैरे पण भरपूर, म्हणजे जसं ते बोलतात ना तशीच क्वालिटी त्यांनी दिलेली. क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर. हे बघू शकता मित्रांनो, हे बोकड्याचं मटण आहे. मी हे बऱ्याच हॉटेलमध्ये खाल्लेलं आहे, परंतु हे बिलकुल शिजलेलं नसतं. परंतु आज मी हॉटेल भाग्यश्री सर्व मालक